माहितीये मी त्या खोलीत नाहीये म्हणून खूप मिस करतायत ते मला. पण याचा त्रास तुला का होतोय? का नाही होणार त्रास मला? त्यांना वाईट वाटतंय हे बघून मला काहीच वाटणार नाही. कुठल्या हक्काने वाटतंय? कुठल्या हक्काने म्हणजे काय? मी त्यांना भूक लागली की तू तडफडतेस, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुला भरून येतं. हे प्रेम नाही तर काय आहे काव्या? तुझ्या हातून आतापर्यंत कधीही काचेचं काहीही फुटलेलं नाहीये. निसटलं माझ्या हातून ना. मी कुठे म्हटलं तू मुद्दाम फोडलेस? काय चाललंय आई तुझ्या मनात? खरंच सांगू, आता आज महासंग्राम राजाच आपल्या वजिराला मारणार आहे. मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भास्कर हा जीवाला म्हणतो सही कर आणि तुझ्या स्वप्नांना आता गो हेड दे. तेव्हा जीवा आता पेन हातात घेतो आणि सही करणार. तितक्यातच ढगांचा गडगडाट होतो. खूपच विजा चमकू लागतात. त्यामुळे जीवा आता गोंधळतो, गडबडतो आणि थोडा घाबरतो सुद्धा. सही करायचाच तो थांबतो आणि इकडे तिकडे बघतो. तेव्हा भास्कर विचारतो, अरे काय झालं जीवा? तेव्हा जीवा घाबरूनच म्हणतो, नाही काही नाही झालं. मग फायनली आता जीवा ती साईन करून टाकतो आणि लगेचच सर्व पेपर तो भास्करकडे देतो. तेव्हा भास्कर म्हणतो, जीवा तुझं खूप खूप अभिनंदन फॉर नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग. असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवू लागतात. मग आता जीवा तेवढाच खुश होतो आणि थँक्यू सो मच सर असं म्हणतो. आता जीवा त्याच्या स्वप्नांच्या एक पाऊल पुढे गेलेला असतो. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स देखील तेवढाच वाढलेला असतो. तर दुसरीकडे आता पार्थचं काम सुरू असतं आणि त्याला उद्या प्रेझेंटेशन द्यायचं असतं. म्हणून तो म्हणतो, चला आता प्रेझेंटेशन रेडी, कारण उद्याची खूप महत्त्वाची मीटिंग आहे. ती एकदा का क्रॅक झाली आणि हे डील मिळालं तर बाबा हे टूरवरून आल्यानंतर खूपच खुश होतील. आणि त्याचबरोबर काव्य सुद्धा खूप खुश. मी टॉप 30 आर्किटेक्ट मधून डायरेक्ट टॉप 20 आर्किटेक्ट मध्ये येऊ शकतो. मग या मांजरी समोर फुशारके मारायला मी मोकळा. तो स्वतःशीच आता हसू लागतो. त्यानंतर कुणीतरी दार ठोठावतं. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, मांजर आली का असं म्हणून तो लगबगीने उठतो आणि दार उघडतो. तर समोर त्याची मांजर म्हणजे काव्य नसून तर अनिशा असते. तेव्हा तो अनिशाला पाहताच थोडा गोंधळतो आणि विचारतो, अहो अनिशा ताई तुम्ही, पण आमची मांजर कुठे गेली? तेव्हा पुस्तकात डोकं घालून बसलीये तुमची मांजर असं अनिशा सांगते. तेव्हा पार्थ हसून म्हणतो, हो त्या अभ्यासू आहेत ना. त्यावेळी अनिशा म्हणते, ऐका ना त्यांना थकतच नाही आणि मला तर वाटतं ना ती मांजर नाहीच आहे. पार्थ विचारतो, का बरं? मग अनिशा म्हणते, मला असं वाटतं ना ती घुबड आहे घुबड. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो, काय माझ्या मांजरीला घुबड बोलताय का तुम्ही? तेव्हा अनिशा विचारते, मग दुसरं काय बोलणार? तेव्हा पार्थ विचारतो, का बरं? मग अनिशा म्हणते, अहो घुबडासारखी रात्रभर जागी राहत असते आणि तिच्यामुळे ना मलाही झोप नाही लागत. मग आता पार्थ खुश होतो आणि विचारतो, अच्छा म्हणजे तुम्ही इथे झोपणार आणि मी वर गेस्ट रूम मध्ये तिकडे काव्याजवळ झोपणार का? अहो मला आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी तुम्ही किती एफर्ट्स घेता हो. अहो तुम्ही झोपा हा मी जातो असं म्हणून तो घाईतच काव्याकडे निघालेला असताना अनिशा म्हणते, अहो थांबा थांबा, अहो जरा हळूहळू, जरा ब्रेक लावा की तुमच्या गाडीला. तेव्हा अनिशा म्हणते, अहो मी ना फक्त ब्लँकेट घ्यायला आले होते. तेव्हा पार्थ आता गुपचुपच अनिशाकडे ब्लँकेट देतो. ती विचारते, काय झालं हो जिजू? तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, पण तुमच्या मांजरीला विचारा रेड वेलवेट पेस्ट्री किंवा आईस्क्रीम वगैरे ऑर्डर करू का? तेव्हा अनिशा म्हणते, नाही नाही अजिबात नको हा. तेव्हा पार्थ विचारतो, का बरं? मग अनिशा म्हणते, अहो लास्ट टाइम तुम्हाला आठवतंय, अहो तुम्ही मोहिते सदनमध्ये पेस्ट्री घेऊन आला होतात आणि तीच पेस्ट्री घेऊन ती झोपली होती ना. तेव्हा पार्थ म्हणतो, हो तेही बरोबर आहे, नको नको आता नाही करत हा ऑर्डर, जाऊ दे मी सुद्धा उद्याच आता खातो असं म्हणून पार्थ एकदम शांत होतो. त्याच वेळी अनिशा विचारते, म्हणजे तुम्हाला भूक लागली आहे का जिजू? पार्थ म्हणतो की तसा पोटभर जेवलोय मी, आईने केलेलं होतं ते, परंतु रात्रीची थोडीशी अशी क्रेविंग म्हणतात ना तशी आहे, पण स्वतः बनवायची तर इच्छाच नाहीये आणि एकट्यासाठी ऑर्डर करायचा तर मूड नाहीये, सो असो हा. तेव्हा अनिशा म्हणते, ओके गुड नाईट असं म्हणून ती जायला निघते. अनिशा गेल्यानंतर पार्थ म्हणतो, माझे नाईट तेव्हाच गुड होईल जेव्हा काव्या या रूम मध्ये येतील. तर आता दुसरीकडे नंदिनी झोपण्याची तयारी करते. तेव्हा जीवा हा तिथे गाणं गुणगुणत येत असतो. त्याच वेळी आता तो नंदिनीच्या अंगावर टॉवेल फेकून मारतो. मग नंदिनी अजूनच चिडते. तेव्हा आता जीवा तिच्याकडे बघतो आणि अजून मोठ्याने गाणं गुणगुणू लागतो. जीवा जेवढा मोठ्याने गाणं गुणगुणतो तेवढ्याच नंदिनीला आता राग आलेला असतो. त्यानंतर आता जीवाच म्हणतो की काय हो चकाचक बाई, काय झाले काय? तेव्हा नंदिनी म्हणते, काय म्हणजे मला कशाला काय होईल आणि मी उगीच कशाला रुसेन? तेव्हा जीवा म्हणतो, तुम्ही बायका जेव्हा काही झालेलं नाहीये असं म्हणताना नेमका तेव्हा तुमच्याच आत असा ज्वालामुखी भडकलेला असतो. मग नंदिनी अजून आदळापट करू लागते. तेव्हा जीवा म्हणतो, ए चकाचक बाई सोड ना ग आता हा रुसवा, तुला काय हवंय? उद्या मी तिथे आनंद निवासमध्ये यायला हवंय ना? तर ठीक आहे, उद्याच्या कार्यक्रमासाठी मी नक्कीच ट्राय करेन. तेव्हा नंदिनी म्हणते, नका नका ट्राय वगैरे कशाला करताय तुम्ही, कारण आनंद निवासच्या सेलिब्रेशनच बघायचंय ना, ते मी माझं बघेन हा, आणि तुम्ही तुमची कामं अगदी निवांत व मस्त करा. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, आता तू आहे म्हटल्यानंतर काही कमी पडणार नाही याची पूर्णपणे खात्री आहेच मला. तेव्हा नंदिनी अजूनच रागात त्याच्याकडे बघते आणि त्याच्याकडे आता पाठ करून झोपते. त्यानंतर जीवाच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो मेसेज तो आता वाचत असतो. खूपच आनंद होतो. तो म्हणतो, वाव. नंदिनी उठते आणि विचारते, आता काय झालं वाव वगैरे करायला? तेव्हा जीवा सांगतो की काही नाही, पण भास्कर काकाच्या टीमने माझं पीपीटी अगदी डन केले, ओके केले असं म्हणून तो नंदिनीला गुड न्यूज देतो. पण नंदिनी अजूनच टेन्शनमध्ये येते. मग आता ती जरा विचार करत असते. तेव्हा जीवा सांगतो, या पीपीटीसाठी मी एवढी मेहनत केली आहे ना नंदिनी, तुला काय सांगू, दुपारचा लंच सुद्धा मी अगदी स्किप केलाय. तेव्हा नंदिनी विचारते, का बरं असं का केलं आणि खायला असा कितीसा वेळ लागणार आहे जीवा? मग आता जीवा म्हणतो, हो अगं पण तुला माहिती आहे ना मला ते असं घाईघाईत खायला नाही आवडत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भास्कर काका इम्प्रेस होतील ना असंच प्रेझेंटेशन मला बनवायचं होतं, म्हणून मी अगदी कसलीही पर्वा न करता ते पीपीटी बनवत राहिलो.
अरे इतका ब्लाइंडली ट्रस्ट केलाय त्यांनी माझ्यावर. सो मला असं वाटतं की माझ्याकडून काही चुकायला नको, राहायला नको. आणि मला हे प्रूव्ह करून दाखवायचं होतं की त्यांनी लंबी रेसच्या घोड्यावर पैसे लावलेत. त्यांनी मला खूप आग्रह केला की तू खा, काहीतरी खा, पण मलाच ऍक्च्युली खायची इच्छा नव्हती. आणि उगीच त्या थोड्याशा वेळासाठी माझी लिंक तरी मी का ब्रेक करू. आणि तुला सांगू, भास्कर काका इज अ जेम ऑफ पर्सन. तेव्हा नंदिनीला आता खूपच राग येतो. तिला माहित असतं भास्कर नक्की कसा आहे ते, म्हणून ती रागात म्हणते, अहो काय सारखं तुम्ही भास्कर काका काका लावले. अहो त्यांना प्रूव्ह करून दाखवायचंय, त्यांना काहीतरी इम्प्रेस करायचंय. एखाद्यावर एवढा अंधाळा विश्वास ठेवू नये जीवा. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो की अगं का नाही ठेवायचा. आता आम्ही दोघे एकत्र बिझनेस करणार म्हटल्यानंतर थोडा विश्वास तर ठेवावा लागेल ना नंदिनी. आणि कसं आहे ना, आता तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेव. आणि इनफॅक्ट आम्ही दोघांनी एक जागा पाहिली आणि ती फायनल सुद्धा केली आहे. आणि आता अप्रुव्हलवर मी सह्या सुद्धा केल्या आहेत. आणि तू ती जागा पाहिल्यानंतर तुलाही नक्कीच आवडेल ती जागा. तू अगदी खुश होशील अगं, असं तू आता म्हणतो आणि झोपतो. पण नंदिनीला आता बॅड फिलिंग येत असतं, खरंच काहीतरी आता वाटत असतं. तर दुसरीकडे आता काव्या ही अनिशाला म्हणते, अनिशा अगं बरं झालं तू मला हे सांगितलंस. अगं तुला माहित नाही, पण वटपौर्णिमेच्या दिवशी ना त्यांनी मला खायला केलं होतं. आणि कसं आहे ना, आज त्यांना भूक लागली तर मीच करते ना त्यांच्यासाठी काहीतरी खायला. तेव्हा तिच्या मनात येतं की यांच्यासाठी मला फ्रूट सलाड करायला हवं. मग लगेचच आता तिला ते प्रसंग आठवतात की वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा मी उपवास धरला होता तेव्हा कशा प्रकारे खूप भूक लागली म्हणून झोपच येत नव्हती आणि पार्थने कशा प्रकारे मला फ्रूट सलाड बनवून दिलं होतं. मग आता ती सगळं हे अनिशाला सांगते आणि म्हणते, बघ मी ना आता फ्रूट सलाड बनवते हा त्यांच्यासाठी. तेव्हा अनिशा देखील तेवढीच खुश होते आणि म्हणते की हो हो, जे काही बनवायचं असेल ना ते अगदी प्रेमाने बनव हा तू पार्थसाठी. काव्या म्हणते, अनिशा हे बघ, जे काही बनवणार आहे ना ते मी मैत्रीच्या नात्याने बनवणार आहे. तू जर अशी प्रेमाची भाषा वगैरे करत असशील ना तर मग बघच हा, तू आता लगेच तुझं विमान सुद्धा उडवू नकोस हा. तेव्हा अनिशा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, तू अगोदर लवकर जा बघू आणि तुझ्या बोक्याची भूक वाढेल त्या अगोदरच तू काहीतरी बनवून ठेव पटकन. तेव्हा लगेचच काव्या जाऊ लागते, पण अचानकच ती तेथे थबकते आणि मागे वळून बघते, कारण तिला आता समजतं या मानिनीने सांगितलंय की माझ्या पार्कच्या आसपास सुद्धा तू जायचं नाहीयेस. मग आता अनिशा विचारते, काय झालं ग काव्या, का थांबलीयेस. तेव्हा काव्या म्हणते, मानिनी काकूंनी माझ्या पायात घातलेल्या त्या बेड्या मला आठवल्या अगं, आणि म्हणूनच मी थांबली आहे. तेव्हा आता काव्या म्हणते, नको अनिशा नको, अगं मी वचन दिलंय त्यांना, आता उगीच मी नाही जाऊ शकत तिकडे त्यांना फ्रूट सलाड बनवून देण्यासाठी. तेव्हा अनिशा म्हणते, काव्या अगं ते वचन वगैरे काही आठवत बसू नकोस हा. अगं वाजलेत बघ आता किती, आणि ज्यांनी तुझ्याकडून वचन घेतलंय ना त्या तर एव्हाना झोपल्या सुद्धा असतील. तेव्हा काव्या विचारते, काय खरंच झोपल्या असतील का त्या, आणि खरंच असं झालं असेल का. थांबा, आपण असा विचार करत बसायला नको. तू स्वतः अगोदर खाली जा आणि व्यवस्थित खातरजमा करून घे की सगळेजण झोपले आहेत की नाही. अगं स्पेशली मानिनी काकू. मग आता अनिशा विचारते, मी अगं पण तुझ्या घरी असं फ्रँकली वावरणं चांगलं दिसेल का सांग बरं. तेव्हा काव्य म्हणते, असं काय करते सगळं अनिशा, आणि तू कुठे परकी आहे का या घरासाठी. आणि तू खाली गेल्यानंतर तुला जर कोणी बघितलं तर, किंवा तुला कोणी काही विचारलं, तू सांग ना त्यांना की मी ऑफ घेतेय म्हणून. अगं सोपं आहे, जा की आता. तेव्हा मला कॉल करून कळवशील असं काव्या विचारते. तेव्हा ओके डन असं म्हणून अनिशा तेथून जाते. तर इकडे अनिशा ही खाली येते तर मानिनी झोपलेली असते. ती डोकावून आता रूममध्ये बघते आणि तसाच दरवाजा थोडा उघडा ठेवते. त्यानंतर काव्याला लगेचच ती कॉल करते आणि म्हणते, काकू झोपले आहेत, अवर प्लॅन इज डन, तू माझ्यावर ना अगदी डोळे झाकून विश्वास ठेव, असं म्हणून ती काव्याला खाली बोलवते. तेव्हा आता त्या दोघीही खुश असतात. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला अगदी जीव तोडून सांगत असते, तुम्ही त्या माणसावर एवढा विश्वास ठेवायला नको म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, असं का बोलतीयस, तुम्हाला नाही कळत. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो का बोलतीये म्हणजे, मला नाही विश्वास बसत त्या माणसावर पटकन, आणि खरोखरच मला तुमची ना खूप काळजी वाटते जीवा. अहो तुम्ही त्याच्या बोलण्याने इतकं भारावून गेलात, तुम्ही असं स्वतःला हरवून बसू नका प्लीज. तेव्हा जीवा आता उठतो आणि म्हणतो, शांत हो ग नंदिनी, शांत हो प्लीज. अगं असं काहीही होणार नाहीये, त्यामुळे प्लीज माझ्यावर तू ना आता विश्वास ठेव. आणि मी जे काही करतोय ना ते आंधळेपणाने नाही करत तर डोळसपणाने करतोय. तेव्हा नंदिनी विचारते, काय तुम्ही डोळसपणाने करताय. ज्या माणसासाठी तुम्ही जेवण खाणं सोडून अगदी पीपीटी करत बसलात आणि अगदी जीवाचा आटापिटा करत सुटलाय, तो सगळे व्यवहार नीट करतोय की नाही हे तरी कन्फर्म केलंय का. अगं जागा फायनल केली म्हणताय, पेपर्स तरी वाचले का, निदान डोळ्याखालून तरी ते घातले का. तेव्हा जीवा आता खूप चिडतो आणि म्हणतो, तुला एवढा मी केअरलेस वाटलो का ग. अगं पेपर वाचलेत मी नंदिनी, आणि पेपर्स वाचण्या अगोदर ना मी माणसं सुद्धा वाचली आहेत. आता त्या दोघांमध्येच खूप वाद होऊ लागतात. तेव्हा नंदिनी आता आपली झोपणार असते. जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, सॉरी, खरंच सॉरी, अगं तू नको ना इतका लोड घेऊ प्लीज, आता सगळं काही अगदी ठीक होईल. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, तुम्हाला जर कोणी फसवलं तर ते मला अजिबात चालणार नाही, आणि माझी काळजी जरा अति वाटत असेल तुम्हाला आणि तुमच्या आयुष्याची माती होऊ नये म्हणून मी अति प्रोटेक्टिव्ह आहे असं समजा हवं तर. तेव्हा जीवा म्हणतो, ऐक ना अगं, मला सगळं कळतंय आणि मी सगळं काही समजू शकतो नंदिनी, पण नको ना आता स्ट्रेस घेऊस. आता एक काम कर, उद्या आनंद निवासचा कार्यक्रम झाला की तू माझ्यासोबत ना ती जागा बघायला ये, मग तर झालं. अगं मला खात्री आहे, अगदी 100% खात्री आहे की ती जागा ना तुला नक्कीच आवडेल. तेव्हा नंदिनी म्हणते, आणि नाही आवडली तर. तेव्हा तो म्हणतो, आता तू आडेवेडे नको घेऊ. मग नंदिनीला समजता आपला वाट टोकाला जातोय, त्यामुळे ती म्हणते, जाऊ द्यात जीवा जाऊ द्यात. अहो तुमचं अगोदरच सगळं काही ठरलं आहे म्हटल्यानंतर माझा असं बोलून तरी काय उपयोग आहे. आता ठीक आहे ना, मी अगोदरच म्हटलं होतं तुम्हाला, तुम्ही काहीही करा, मी इंटरफेअर करणार नाही, पण मी सुद्धा ना एक्झॅक्टली तेच करतेय. सॉरी हा, माझं चुकलं. आता तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही करा. त्या भास्कर काकांबरोबर व्यवहार करा, उद्या आनंद निवासला येऊ नका हवं तर, आणि तुमच्याच पद्धतीने करा सगळं, असं म्हणून ती आता झोपते. तर तिला वाईट वाटलेलं असतं हे जीवाला आता कळून चुकलेलं असतं.
तर दुसरीकडे काव्या फ्रूट सलाड बनवत असते. तिला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे पार्थने अगदी प्रेमाने माझ्यासाठी ते फ्रूट सलाड बनवलं होतं आणि अगदी प्रेमाने मला खायला सांगितलं होतं आणि खूप छान त्याची टेस्ट होती. हे सगळं आठवल्यानंतर काव्य अगदी पार्थच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते. अनिशा आता काव्याच्या खांद्यावर हात ठेवते, अगदी भानावर आणते. तेव्हा आता काव्य लगेचच गोंधळते. मग आता अनिशा विचारते काय झालं का बनवून? खूप छान बनवलंय हा, खूप छान यम्मी टेस्ट असणार आहे. मला तर आताच क्रेविंग झाली आहे, दे ना गं थोडं मला फ्रूट सलाड, असं ती काव्याला हट्ट करू लागते. तेव्हा काव्य म्हणते नाही हा, अजिबात नाही, कारण ऑलरेडी तू खूप मंचिंग केलं आहे. त्यानंतर काव्या लगेचच आता पार्थकडे जाते आणि दरवाजा उघडणार तोच मानिनी आता तेथे येते आणि काव्याला अडवते. तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते अहो काकू मी ते फ्रूट सलाड पार्थसाठी बनवले. मग रागातच काव्याचा हात पकडत काव्याला किचनकडे घेऊन जात रागातच आता मानिनी म्हणते हे बघ मी तुला सांगितले ना पार्थपासून अगदी 4 हात तू लांबच राहायचं म्हणून. तेव्हा ती म्हणते अहो त्यांना भूक लागली होती म्हणून बनवले मी हे फ्रूट सलाड. त्यावेळी मानिनी म्हणते हे बघ त्याची आई काही मेलेली नाहीये, ती त्याच्यासाठी बनवेल काहीतरी, समजलं. तेव्हा आता अनिशा सुद्धा तेथे असते, तिला खूप वाईट वाटतं. त्यानंतर रागातच मानिनी म्हणते घरातच चोरून काही गोष्टी करताना ना आजूबाजूच्या खिडक्या दारं बंद आहेत की नाही हे सुद्धा जरा बघायचं असतं, असं म्हणून ती प्रत्यक्षपणे अनिशाला टोमणा मारते. आणि मग अनिशाला ते सगळे प्रसंग आठवतात. त्याच वेळी आता मानिनी रागात म्हणते आता हिला तू सगळं सांगितलेलं असशील त्यामुळे मी सुद्धा ना तुला तिच्या समोरच सांगते, माझ्या पार्थला तुझ्या खोट्या प्रेमामध्ये ना तू झुलवट अजिबात ठेवू नकोस, कारण झुलवट ठेवलेला फक्त झुलाच चांगला दिसतो, माणूस नाही. तेव्हा काकू प्लीज असं म्हणू नका ना, काव्य म्हणते. तेव्हा मानिनी म्हणते मला वाटलं होतं तू अगदी जेन्युअनली बदलली आहेस, तुझ्या डोळ्यात मला खरेपणा आणि सच्चेपणा सुद्धा दिसायला लागला होता, पण तू सराईत गुन्हेगारासारखी आमच्याच डोळ्यामध्ये प्रेमाची आणि मायेची धूळ फेकतीयेस हे अगदी आता लक्षात येत आहे. मग आता काव्या ही विचारते आई तुम्ही प्लीज असं का बोलताय? तर मानिनी विचारते आई 1 मिनिट हा, अगं आई म्हणू नको, हे मी तुला सांगितलं होतं ना, कारण तुझ्या तोंडून ना मला आई ऐकायचंच नाहीये. आता तुला अगदी शेवटचं सांगते हा काव्या, कृपा कर माझ्यावर आणि या घरातल्या कोणत्याही माणसाशी जवळीक साधण्याचा प्रयत्नही करू नकोस. आता लग्नात पार्थला दिलेलं वचन तू पाळू शकली नाहीस, किमान मला दिलेलं वचन तरी तू पाळ आता. तेव्हा अनिशाला आता काव्याचा असा अपमान होताना खूप वाईट वाटत असतं. त्याच वेळी काव्या अगदी म्हणते की अहो मी हा बाऊल देऊन जाणारच होते, मी थांबणार नव्हते इथे. तेव्हा रागातच मानिनी म्हणते मग कायमची जा बरं. तेवढ्यातच पार्थ येथे येतो आणि विचारतो काय एवढ्या रात्री तुम्ही काय करता इथे? तेव्हा मानिनीला काही बोलताच येत नाही. मग पार्थ आता मानिनीच्या हातात फ्रूट सलाड पाहतो. मग आता तो म्हणतो मला भूकच लागली होती आई, तू बनवलंस का ग? तेव्हा अनिशा लगेचच पुढे येते आणि म्हणते जिजू अहो काकूंनी नाही काव्याने बनवलंय. तेव्हा पार्थ म्हणतो अरे बाप मला तर हवंच आहे मग, असं म्हणून तो आता मानिनीला म्हणतो दे ना आई माझ्याकडे. तेव्हा मानिनी आता लगेचच मनामध्ये राग ठेवून पार्थकडे ते बाऊल देऊ करते, परंतु आता देत असतानाच ती मुद्दाम आता ते खाली पाडते. सगळं फ्रूट सलाड सुद्धा खराब होतं, खाली जमिनीवर पडतं आणि तो बाऊल सुद्धा आता फुटतो. हे पाहून या तिघांनाही आश्चर्याचा जरा धक्का बसतो. तर काव्या बिचारी मानिनीकडे बघतच राहते आणि पार्थकडे सुद्धा. तेव्हा पार्थ आता खाली तेथे बसतो. त्याच वेळी मानिनी म्हणते सॉरी सॉरी पार्थ, खरंच सॉरी, अरे अरे हातातनं सटकलं माझ्या, खरंच सॉरी हा बाळा. तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणतो ठीक आहे ना आई, तू मागे सर बरं, नाही तर काच तुझ्या पायाला लागेल. तेव्हा मानिनी म्हणते हे बघ मला नाही लागणार बाळा, तू मागे हो, मी आवरून घेते सगळं, तू जा बरं आतमध्ये, मी हे सगळं बघते, असं म्हणून ती पार्थला घालवून देण्याच्याच मार्गावर असते. तेव्हा आता पार्थ म्हणतो मला भूक लागली आहे आई, अजून मिळेल का फ्रूट सलाड? तेव्हा काव्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि ती पार्थकडे बघतच राहते. तेव्हा काव्य शांतपणे म्हणते आता संपलंय सगळं. पार्थला आता खूप वाईट वाटतं, तर मानिनी आपल्याच तोऱ्यात असते आणि रागात उगीच काव्याकडे बघते. तेव्हा मानिनी तिला टोमणा मारते की सगळं संपलं असं म्हणून चालत नाही, तर संपवावं लागतं. तेव्हा पार्थ विचारतो आई काय चाललंय? मग आता मानिनी म्हणते अरे स्वयंपाकघरात काही संपलेलं नाहीये ना, बरेच पदार्थ आहेत अजून, फक्त फ्रूट सलाड संपलंय. बरं ठीक आहे, तुला भूक लागली ना तर मी तुझ्यासाठी ना दूध भात आणून देते हा, मस्त लिंबाचं लोणचं घालून कालवूनच आणते ना, असा फोर्स करून ती आता त्याला रूममध्येच जायला सांगते. तेव्हा काव्या आणि अनिशा या दोघीही आपापल्या रूममध्ये जातात. मग आता मानिनी तिथे खाली बसते आणि लगेचच ती काच हातात घेत म्हणते माझी पद्धत जरी चुकली असेल तरीही माझ्या मुलावरचं प्रेम हे अगदी खरं आहे आणि प्युअर आहे आणि त्या प्रेमापोटीच मी काव्याला पार्थच्या अजिबात जवळ जाऊ देणार नाही, कारण माझ्या पार्थच्या मनाचे ना मला तुकडे व्हायला नको आहेत. इकडे काव्या आता लगेच लगबगीने रूममध्ये येते, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. अनिशा आता रागात म्हणते काय बाई आहे ग तुझी ती सासू, अगं तू ते बनवलं होतं ना म्हणून मुद्दाम पाडलं त्यांनी ते. मग काव्य म्हणते त्यांना काही बोलू नको सगळं अनिशा, कारण त्यांनी मला आधीच क्लिअरली सांगितलं होतं की पार्थच्या जवळ जायचं नाही, पण मी चुकीच पुढे करत गेले ग, माझंच चुकलं ग अनिशा, असं रडतच काव्य म्हणत असते. तेव्हा अनिशा म्हणते अगं पण काळजीपोटी गेलीस ना ग तू काव्या, आणि आता उगीच तुझ्या सासूची बाजू घ्यायला तू जाऊ नकोस हा. खरंच तुला सांगू जीवाची आई सुद्धा ना अगदी त्याच्यासारखीच आहे, अगोदर त्या जीवाने तुला त्रास दिला आणि आता या सुद्धा तेच करतायत, एकदम टिपिकल सासू सारख्या वागल्यात हा त्या, मला जराही नाही आवडले, असं म्हणून अनिशा ही खूप म्हणजे खूपच चिडते. तेव्हा आता अनिशा म्हणते की हे बघ असंही तुला 4 महिन्यांनी हे घर सोडावं लागणार आहे, ही माणसं सुद्धा तुझ्यापासून सुटतील आणि पार्थ सुद्धा सुटेल. तेव्हा काव्य म्हणते पार्थ नाही सुटणार, तू आता बघितलंस ना मी केलेलं फ्रूट सलाड त्यांना खायला मिळालं नाही आणि बाऊल खाली पडून फुटलं तर त्यांना किती वाईट वाटलं, मला माहिती आहे मी त्या खोलीत नाही म्हणून ते खूप मिस करतायत मला, पण याचा त्रास तुला का होतोय असं अनिशा विचारते. तेव्हा काव्य म्हणते असं कसं, अगं त्यांना वाईट वाटतंय हे बघून मला काहीच नाही वाटणार का? तेव्हा अनिशा विचारते कुठल्या हक्काने वाटतंय? मग काव्य म्हणते कुठल्या हक्काने म्हणजे मी बायको आहे त्यांची. अगदी धक्क्यानेच मग काव्याकडे बघते तर काव्य सुद्धा अगदी शांत होते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिशा
दिशा जाणीव करून देते. काव्या, त्यांना भूक लागली की तू तडफडतेस, त्यांना थोडं काही झालं की तुला वाईट वाटतं, आणि हे प्रेम नाही तर काय आहे ग काव्या? तर दुसरीकडे आता पार्थ म्हणतो, आई तुझ्या हातनं कधीही काचेचं काहीही फुटलेलं नाही. मग मानिनी टाळाटाळ करत उत्तर देते, अरे निसटलं असेल माझ्या हातातनं. मग पार्थ म्हणतो, मी कुठं म्हटले तू मुद्दाम फोडलंय म्हणून, अगं काय चाललंय काय आई तुझ्या मनात? तेव्हा मानिनी विचारते, काय रे खरंच सांगू? तर दुसरीकडे आता वसू ही रम्याला म्हणते की आता आज महासंगम होणार, असं म्हणून त्या आता बुद्धिबळ खेळत असतात, कारण राजाच आपल्या वजिराला आज मारणार आहे. दुसरीकडे भास्कर हा जीवाकडे आता लो कॉस्ट हाऊसिंग जे बनवायचं असतं त्याचं एक डिझाईन जीवाकडे देतो. इकडे वसू ही रम्याला म्हणते गेम ओव्हर, असं म्हणून ती आता खूपच खुश होते, कारण तिचा आणि भास्करचा हाच प्लॅन असतो की आता नंदिनी आणि जीवाला एकमेकांपासून दूर करायचं, आणि जे डिझाईन आता भास्करने जीवाकडे दिलेलं असतं ना ते आनंद निवासचं असतं, आणि ते आनंद निवास आता पाडायचं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.